तुम्ही एवढे प्रभावित कसे झाले? त्यांच्यामुळेच झालो मी प्रभावित. तुमच्याकडे काय काय जनावर आहे? माझ्याकडे 2 बैल आहे, हा. 3 गाई आहे. तुम्हाला बैलांना द्यायचे? हा, बैलांना ना गाईला पण माझी गाय गावरान गाय आहे. बर बर. अरे वा. पण ती 2.5 लिटर पर्यंत दूध देते. बर. तुम्हाला वापरावं असं का वाटलं? यांनीच प्रोत्साहित केलं. ही दिलेली गाय आहे हे दिलेली गाय आहे, यांनी दिलेली आहे. बापरे, ही गीर आहे ना? ते लागत नव्हती म्हणून दिली त्यांनी, पण त्यांच्या इथूनच ते लागून आलेली होती. त्यांना मी त्याला राहिली बेलचार्जर तुमची चालू व्यवस्थित. केलं. हा. बेलचार्जर चालू केलं तर तो आणली त्या दिवसपासून चालू आहे तिला. किती दिवस झाले येऊन? तिला 9 आता 8 महिने झाले. तुम्ही 8 महिन्यात काय बदल पाहिला तुम्ही? मी यांना माझ्याकडे राहत नव्हती म्हणून यांना सोयीसाठीच दिली. बर बर. आता ती योगायोगानं राहिली. आता 8-10 दिवसात गायाची वेताला येईल. समजा क्वालिटी जर हा. म्हणलं, मी ज्यावेळेस दिली त्यावेळेस ती म्हणजे 25% असेल. काय बात करता? हा, 100 म्हणजे 75% वाढली. 75% वाढली. क्या बात. व्हेरी गुड. म्हणजे कास असेल किंवा वरती जी कातरी चमक असेल. 3 माझ्याकडे गेसुड हा. अशा पद्धतीनं आली होती. बर. कारण माझ्याकडे ती 3 वर्ष राहिली. हा. कडच होती. बर. 3 वर्ष. 3 वर्ष राहिली. 3 वर्षाची कालवड आहे. म्हणजे त्यांनी भरली, पण त्यांच्याकडे राहिली असती ती परत उलटली परत असती. उलटली असते. आलं लक्षामध्ये तुमच्या? म्हणजे त्यांना गॅरंटी होती की परत उलटणार. उलटणार म्हणजे सर्वात मेन नाही, ते गोष्ट काय? विकून राहिले होते. हा? कसा मला विकणारे विकणार कसं- म्हणजे बा विकणारे मागणारे होते. जे आले ते म्हणजे 10,000 12,000 बर असे. द्यायची नाही बर बर. म्हणूनच प्रभावित झाले तुम्ही. हा, ते एक विषय. हा.